नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकाचा तडकाफडकी राजीनामा। प्रताप सिंग चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि गेल्या 4 वर्षात 3 अधिकाऱ्यांचे राजीनामे पडलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, बँकेचे 2300 कोटी रुपयांचं कर्ज आहे थकीत आहे। वसुली झाली नाही तर बँकेचा परवाना सुद्धा रद्द केला जाऊ शकतो। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, नेमकं काय प्रकरण आहे? नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकानं तडकाफडकी राजीनामा दिलाय। नाशिकच्या जी काही वसुली शेतकऱ्यांकडून केली जात होती, बँकेच्या ऊर्जितावस्थेसाठी ती वसुली करू नये असा सातत्यानं तगादा लावला जात होता। त्याचबरोबर जे घोटाळेबाज संचालक होते त्यांच्याकडून वसुली करणं अपेक्षित होतं, मात्र ती सुद्धा करण्यासाठी राजकीय जो काही पाठिंबा पाहिजे किंवा शासनाकडून जो पाठिंबा पाहिजे तो मिळत नव्हता। सातत्यानं प्रशासकांना अडचणीत आणलं जात होतं आणि त्यामुळे प्रशासकांनी वैतागून राजीनामा दिलाय। हा प्रकार आजच झालाय असा नाही, गेल्या 3 वर्षापासून 3 अधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजीनामे दिलेले आहेत। यामध्ये 2300 कोटी रुपयांची जी काही वसुली आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे। ती जर वसुली झाली नाही तर बँकेचा परवाना रद्द केला जाऊ शकतो आणि संपूर्ण कृषीची जी काही यंत्रणा आहे, कृषीचं जे काही आर्थिक कणा आहे तो कोलमडला जाऊ शकतो। आपण जर बघितलं तर पूर्ण आशिया खंडामध्ये एकेकाळी सर्वात मोठी बँक म्हणून नाशिक जिल्हा बँकेचा दबदबा होता, मात्र भ्रष्टाचारामुळे ही बँक पोखरल्यामुळे प्रशासकांना तैनात करण्यात येतं, मात्र प्रशासकांना काम करू दिलं जात नाही। त्यामुळेच या प्रशासकांनी हा राजीनामा दिलाय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।